नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स पाईप या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियन मध्ये बघायला मिळणार आहेत, परंतु ते आपण करोड मध्ये बघणार आहोत। त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स बघू शकता 969। प्रिन्स पाईप या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 596 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 583 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 626 करोड। म्हणजे आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये हलकीशी वाढ बघायला मिळते, परंतु इयर ऑन इयर जर बघितलं तर कंपनीच्या रेव्हेन्यू मध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे 576 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता 576 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता 605 करोड। म्हणजे आपल्याला खर्च इथं कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत। त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं जे नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय ते आहे जवळजवळ 15 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 5 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 15 करोड। म्हणजे इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये कुठलाही बदल बघायला मिळत नाही, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते। कंपनीचं जे नेट प्रॉफिट आपल्याला वाढताना बघायला मिळते त्यामागचं कारण म्हणजे एक्सेप्शनल आयटम्स। मागच्या तिमाहीमध्ये एक्सेप्शनल आयटम्स कमी होतं आणि एक वर्षभरापूर्वी एक्सेप्शनल आयटम जास्त होतं, म्हणून एक वर्षभरापूर्वी सुद्धा आपल्याला कंपनीचं नेट प्रॉफिट चांगलं बघायला मिळालं होतं। परंतु पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं एक्सेप्शनल आयटम्स कमी झाल्यामुळं कंपनीचं नेट प्रॉफिट सुद्धा आपल्याला कमी बघायला मिळालं होतं आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये सुद्धा कंपनीचं एक्सेप्शनल आयटम्स आपल्याला वाढताना बघायला मिळालं आणि म्हणूनच नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला वाढ दिसून आली। त्यानंतर कंपनीचा जर आपण EPS चेक केला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा EPS आहे ₹1.32। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा EPS होता 0.44 आणि एक वर्षभरापूर्वी होता ₹1.33। म्हणजे EPS मध्ये इयर ऑन इयर जर बघितलं तर आपल्याला फ्लॅटिश परफॉर्मन्स बघायला मिळतोय, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर जर बघितला तर कंपनीचा EPS आपल्याला वाढताना बघायला मिळतोय। एकंदरीत प्रिन्स पाईप या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला सप्टेंबर क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट वाढलेलं बघायला मिळाले क्वार्टर ऑन क्वार्टर तुलनेत, परंतु इयर ऑन इयर जर बघितलं तर आपल्याला फ्लॅटिश परफॉर्मन्स बघायला मिळतोय। तर बघूया मार्केट या आकड्यांना कशा प्रकारे रिॲक्ट करतं। तर ही होती आपली प्रिन्स पाईप या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।